नमस्कार मित्रांनो. आपल्या चॅनलवरच्या वाचक मित्राने सांगितलेला एक सत्य अनुभव मी तुम्हाला आजच्या कथेमध्ये सांगणार आहे. त्यांचं नाव निखिल. आता हा सगळा अनुभव तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका. नमस्कार, माझं नाव निखिल. माझं BTechला ॲडमिशन झालेलं होतं आणि माझं ज्या कॉलेजला ॲडमिशन झालं ते कॉलेज आमच्या घरापासून बरंचसं लांब होतं, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी होतं. मी ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजवर गेलेलो होतो. माझ्यासोबत माझे पप्पा पण होते. आम्ही माझ्या कॉलेजमधल्या ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण केली आणि पुन्हा हॉस्टेलचं ॲडमिशन घेण्यासाठी हॉस्टेलवर जाऊन आलो. पण हॉस्टेलवर गेल्यानंतर आम्हाला कळलं की हॉस्टेलवरच्या जागा पहिल्यापासून फुल झालेल्या आहे. तसं आम्ही इकडं तिकडं चौकशी केली असता आम्हाला कळालं की बरेचशी मुलं हॉस्टेल सोडून कॉलेजच्या आजूबाजूला असणाऱ्या घरांमध्ये भाड्याने रूम घेऊन पण राहतात. आणि तसं पण हॉस्टेलला ॲडमिशन न मिळालेला मी एकटाच नव्हतो. मी ज्यावेळी ॲडमिशनची प्रोसेस करत होतो त्यावेळी माझ्यासारखेच दोघे तिघेजण फर्स्ट इयरचं ॲडमिशन घेण्यासाठी आलेले होते. ते पण लांबच्या गावचेच होते आणि त्यांना पण हॉस्टेलला ॲडमिशन मिळालेलं नव्हतं. त्यावेळी त्या मुलांच्या पालकांची आणि माझ्या पप्पांची बरीचशी चर्चा झाली आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला हॉस्टेलच्या आसपासच एखाद्या घरामध्ये रूम करून द्यायची. आमच्या तिघांचे पण पालक अजिबात रिस्क घ्यायला तयार नव्हते. त्यांनी ॲडमिशनच्या दिवशीच लगेच हॉस्टेलच्या बाजूलाच एक रूम बघितली आणि तिथं आमचं सामान शिफ्ट करून दिलं. आता आम्ही ज्या रूममध्ये भाड्यानं राहायला गेलो होतो ती रूम आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूला होती आणि कॉलेजच्या मागच्या बाजूला साधारणतः 200 मीटरच्या अंतरावर एक रेल्वे रोड होता आणि त्या रेल्वे रोडाच्या जवळ एक घर होतं. त्या घरामध्येच आमची रूम होती. म्हणजे आमच्या घराची लोकेशन तुमच्या लक्षात आली असेल. आमच्या घराच्या एकदम मागच्या बाजूला रेल्वे रोड आणि पुढच्या बाजूला थोडंसं म्हणजे जवळजवळ 150 मीटर अंतरावर आमचं कॉलेज होतं. आता आम्ही ज्या घरामध्ये रूम करून राहिलेलो होतो त्या घरामध्ये सुद्धा 2 1 रूम किचन अशा रूम्स होत्या. म्हणजे ते घर त्या घर मालकानं भाड्याने देण्याच्या हिशोबानेच बनवलेलं होतं. पुढच्या बाजूला 1 रूम किचन आणि मागच्या बाजूला 1 रूम किचन असं त्याचं स्वरूप होतं. पुढच्या बाजूच्या 1 रूम किचनमध्ये पहिल्यापासूनच सेकंड इयरची मुलं राहिली होती. त्या रूममध्ये 4 मुलं असायची आणि त्या घराच्या भिंतीला चिटकूनच मागच्या 1 रूम किचनमध्ये मी, रोहित आणि गणेश असे आम्ही तिघेजण राहायला गेलो होतो. पहिले 1-2 दिवस आमच्यासाठी खूपच अवघड होते, कारण नवीन जागा, नवीन कॉलेज, त्यातूनच सगळ्या नवीन ओळखी. यामुळे आम्हाला सुरुवातीला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं लागलं. पण 2-3 दिवसामध्येच आम्ही कॉलेजच्या वातावरणामध्ये चांगलेच एकरूप झालो आणि आम्ही शिक्षणामध्ये आमचं मन गुंतवलं. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेज असायचं. त्यामुळं आम्ही जास्त वेळ कॉलेजमध्येच असायचो. संध्याकाळचा डबा आमच्या रूमवर पोचवायचा. त्यामुळे जेवणासाठी आम्हाला बाहेर कुठं जावं लागत नव्हतं. आता जवळजवळ 1 आठवड्याचा वेळ कसा निघून गेला ते आम्हालाच कळलं नाही. पण ॲडमिशन घेऊन झाल्यानंतर 1 आठवड्याभरानंतरच आम्ही ज्या घरामध्ये राहत होतो त्या घरामध्ये थोड्याशा विचित्र गोष्टी जाणवायला लागल्या. आता याची सुरुवात कशी झाली ते मी तुम्हाला सांगतो. आणि त्या दिवशी मला वाटतं मंगळवार किंवा बुधवार असेल आणि मला स्पष्ट आठवते की त्या दिवशी अमावस्या होती. कारण मला संध्याकाळी माझ्या आईचा फोन आलेला होता आणि आई मला आवर्जून सांगत होती, आज अमावस्या आहे, रात्रीचं कुठं बाहेर फिरू नकोस. माझी मम्मी खूपच जुन्या विचारांची असल्यामुळं ती मला अमावस्येच्या रात्री असं आवर्जून सांगायची. त्यामुळे त्या दिवशी अमावस्या होती ही गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात राहिली. संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर आम्ही तिघेजण चहा पिण्यासाठी पुन्हा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो. चहा पाणी करून बराच वेळ गप्पा मारत बसल्यानंतर 7-7:30 वाजता आम्ही पुन्हा आमच्या रूमवर आलो. त्यानंतर 7:30 वाजता आमचे जेवणाचे डबे आले. त्या दिवशी पण आम्ही 9-9:30 वाजता आमची सगळी जेवणं उरकली आणि संध्याकाळी अभ्यासाला बसलो. अभ्यास करून साधारणतः 10-10:30 वाजता आम्ही आमची झोपायची तयारी करायला लागलो. किचनचा वापर आम्ही सहसा जास्त करत नव्हतो.
कधी तर मॅगी वगैरे बनवून खाण्यासाठी किंवा चहा वगैरे घरी बनवण्यासाठीच आम्ही फक्त किचनचा वापर करायचो. एरवी आम्ही त्या हॉल वजा बेडरूममध्येच असायचो. आता त्या दिवशी आम्ही तिघेजण आमच्या खोलीमध्ये झोपलेलो होतो. झोपताना आम्ही आमच्या खोलीच्या दारे आणि खिडक्या चांगल्या व्यवस्थित पॅक करून झोपायचो. तशी आमच्या खोलीमधली एक खिडकी मागच्या बाजूला होती, म्हणजे ज्या बाजूला तो रेल्वे रूळ होता त्या बाजूला. आणि रात्री 12:30 वाजता त्या रेल्वे रुळावरून एक एक्सप्रेस गाडी जायची. ती गाडी जाताना आम्हाला त्या गाडीचा आवाज एकदम स्पष्ट ऐकू यायचा, कारण रेल्वे रूळ त्या घरापासून एकदमच जवळ होता. आणि ज्यावेळी धडाधड धडाधड त्या रुळावरून ती गाडी धावत जायची त्यावेळी त्याचे हादरे आम्हाला आमच्या घरामध्ये जाणवायचे. आमच्या रूमच्या दारं आणि खिडक्या खडाखड वाजायच्या आणि क्षणभर आमची झोप मोड व्हायची. पण आता एक आठवड्याभरात हे आमच्या अंगवळणी पडलेलं असल्यामुळं आम्ही त्याकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं. आणि त्या दिवशी पण बरोबर 12:30 वाजता ती एक्सप्रेस गाडी निघाली होती आणि त्या गाडीचा धडाधड धडाधड आवाज आम्हाला आमच्या खोलीमध्ये यायला लागला. त्या आवाजानं अचानकच माझी झोप मोड झाली आणि मी अंथरुणामध्येच उठून बसलेलो होतो. आमच्या खोलीतला मोठा बल्ब आम्ही बंद केलेला होता आणि एक छोटा 0 बल्ब लावलेला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आम्हाला खूपच गरमी जाणवायला लागली होती. तसा रूममध्ये फॅन होता, पण तो फॅन पण एकदम गरम हवा फेकायला लागलेला होता. मला क्षणभर वाटलं की मागच्या बाजूची खिडकी उघडावी, म्हणजे घरामध्ये थोडीशी हवा येईल. आणि मी नकळतपणे उठलो आणि घराच्या मागच्या भिंतीला असलेल्या त्या खिडकीजवळ गेलो आणि त्या खिडकीची मी कडी उघडली. आणि जसं त्या खिडकीचे दोन्ही दरवाजे मी बाहेरच्या बाजूला लोटून दिले तसा वाऱ्याचा एक थंडगार झोत आमच्या खोलीमध्ये शिरला. बाहेरून खरंच खूपच थंडगार वारं घरामध्ये येत होतं. मी 1-2 मिनटं त्या खिडकीजवळच थांबलो. ती गारगार हवा मला हवीशी वाटायला लागली आणि मला आश्चर्य वाटलं की बाहेरून एवढी थंड हवा येत असतानासुद्धा आम्ही का म्हणून मागची खिडकी लावून झोपत असेल. मी तिथं 5-10 मिनटं खिडकीजवळच उभा राहून बाहेरचं दृश्य बघायला लागलो. आज पहिल्यांदाच मी रात्रीच्या वेळी बाहेरची खिडकी उघडून मागच्या बाजूला बघत होतो. मागच्या बाजूचा रेल्वे रूळ मला एकदम स्पष्ट दिसत होता. रेल्वे रुळाच्या आजूबाजूला जे लाईटचे पोल होते त्या पोलवरच्या लाईटचा प्रकाश त्या रेल्वे रुळावर पसरलेला होता आणि त्या प्रकाशाव्यतिरिक्त मागच्या बाजूला सगळीकडे अंधारच होता. मला ते दृश्य खूपच विचित्र वाटलं. तो रेल्वे रूळ खूपच भयान दिसत होता. क्षणभर मला वाटलं की मागची खिडकी बंद करून टाकावी, पण पुन्हा वाटायला लागलं की मागून तर एवढी थंड हवा येते. आणि मी मागची खिडकी तशीच उघडी ठेवायचा निर्णय घेतला आणि पुन्हा माझ्या जागेला जाऊन झोपलो. मला पण आता झोप यायला लागली होती. तेवढ्यात अचानक मला असं जाणवायला लागलं की मागच्या खिडकीतून येणारं वारं आता खूपच वाढलेलं होतं, कारण त्या मोठ्याने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मागच्या उघडलेल्या खिडकीचं एक दार सारखं धडाधड खिडकीवर आदळत होतं आणि त्याचा खूपच आवाज येत होता. आणि एक 15-20 मिनिटानंतर मी पुन्हा उठून त्या खिडकीजवळ गेलो. खिडकीचं एक दार वाऱ्याने बंद झालेलं होतं आणि दुसरं वाऱ्यासोबत हेलकावे खात होतं. मी आता ते दार बंद करण्यासाठी खिडकीच्या बाहेर हात घालून त्या दाराच्या हँडलला पकडून ते दार आत ओढायचा प्रयत्न करायला लागलो, पण ते दार आतमध्येच येत नव्हतं. असं जाणवत होतं की बाहेरच्या बाजूने कोणीतरी ते दार ओढून धरलेलं असावं. पण मी बाहेरच्या बाजूला बघितलं तर तिथं कुणीच नव्हतं. पुन्हा मला वाटलं की कदाचित वाऱ्याच्या दबावामुळे मला तसं जाणवलं असेल आणि मी पुन्हा जराशी जास्त शक्ती लावून तो दरवाजा ओढून घेतला. तसा तो दरवाजा धाडकन बंद झाला. मी त्या दरवाजाची कडी लावली आणि पुन्हा झोपण्यासाठी माझ्या जागेवर जाऊन बसणार तेवढ्यात किचनमध्ये धाडकन काहीतरी पडलेला आवाज आला. तो आवाज एवढा मोठा होता की मी खूपच दचकलो. आणि फक्त मीच नाही दचकलो तर रोहित आणि गणेशसुद्धा जाग्यावर उठून बसले. ते एकदम कावरे झालेले होते. ते मला विचारायला लागले, काय झालं, कशाचा आवाज आहे, एवढ्या रात्रीचं काय करतोयस तू? तसं मी म्हणालो, अरे मी काहीच केलं नाही, मी फक्त खिडकी बंद करून खाली बसलो होतो, तेवढ्यात तो आवाज आला, किचनमध्ये काहीतरी पडलं असेल. तसा रोहित आता उठला आणि तो किचनच्या दिशेने निघाला.
आणि पुन्हा त्याने मला आणि गणेशला हाक मारली. तसं आम्ही लगबगीने उठून किचनकडे निघालो आणि किचनमध्ये जाऊन बघतोय तर पोटमाळ्यावरचं एक मोठं गाठोडं, ज्यामध्ये कदाचित भांडी वगैरे असावी. ते गाठोडं तसं खूपच मोठं होतं. आम्हाला या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं. एवढं मोठं गाठोडं त्या पोटमाळ्यावरून खाली कसं पडलं असेल, आम्ही याचाच विचार करायला लागलो. खरं तर उंदराने किंवा मांजराने ते गाठोडं खाली पाडावं एवढं हलकं ते नव्हतंच. पुन्हा आम्ही दोघांनी ते गाठोडं उचललं आणि पुन्हा पोटमाळ्यावर ठेवलं. त्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या रूममध्ये येऊन बसलो. घराच्या बाहेर वाहणारं ते घोंगावणारं वारं आणि त्याचा तो घोंग घोंग आवाज आम्हाला एकदम स्पष्ट येत होता. खिडकी बंद असूनसुद्धा ते वारं जोरजोराने बंद खिडकीवर आदळत होतं आणि त्यामुळे त्या खिडकीचा खडखड आवाज सारखा येत होता. आम्ही आता घड्याळात बघितलं तर रात्रीचे 1 वाजत आलेले होते. आम्ही आता पुन्हा आमच्या जागी येऊन आमच्या अंथरुणावर पडलो आणि आता आम्हाला डोळा लागणार तेवढ्यात मला मागच्या खिडकीवरून टकटक असा एक आवाज आला. त्या आवाजानं मी खूपच दचकलो आणि पुन्हा उठून बसलो. मला वाटलं की हा आवाज फक्त मलाच आलाय की काय, पण रोहित आणि गणेशसुद्धा उठले होते. ते म्हणाले, अरे खिडकीवर कसला तरी आवाज आला ना टकटक केल्यासारखा. तसं मी पण म्हणालो, हो रे, खरंच खिडकीवर टकटक केल्याचा आवाज आला. आम्हाला आता खूपच भीती वाटायला लागली आणि पुन्हा 5च मिनिटामध्ये तोच टकटक आवाज पुन्हा मागच्या खिडकीवर आला. आत्ता मात्र आमच्या तिघांचं पण धाबं दणाणलं. हा आवाज आमच्या तिघांना पण आलेला होता आणि या अनपेक्षित आवाजाने आमची भीतीनं बोबडीच वळली होती. आम्ही कावरे बावरे होऊन फक्त एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होतो. आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं. तेवढ्यात आता आमच्या घराच्या मेन दरवाजावर पुन्हा तोच टकटकचा आवाज आला. हे काय होतं? मगाशी तो आवाज खिडकीकडून आला होता, आत्ता तो आवाज दरवाजाकडून येतोय. आम्हाला क्षणभर वाटलं की आमच्या शेजारच्या रूममध्ये राहणाऱ्या सेकंड इयरची मुलं आमची कदाचित चेष्टा तर करत नसतील ना. तेवढ्यात अचानक पुन्हा मागच्या खिडकीजवळ टकटक असा आवाज झाला. मी आता रागारागाने उठलो आणि मागच्या खिडकीजवळ जाऊन त्या खिडकीचा दरवाजा उघडला आणि धाडकन त्याचे दोन्ही दरवाजे बाहेरच्या बाजूला लोटून दिले. तसं थंड हवेचा एक झोत एकदम वेगाने घरामध्ये शिरला आणि आमच्या खोलीतला बल्ब जोराने फुटला. आमच्या खोलीमध्ये सगळीकडे अंधार पसरला. आम्ही चाचपडायला लागलो. अचानकच लाईट गेल्यामुळे आणि खोलीमध्ये अंधार पडल्यामुळे आम्हाला काहीच दिसत नव्हतं आणि त्या अंधारामुळे आम्ही जास्तच घाबरलो. रोहित तर मोठ्याने ओरडायला लागला. तसं मी आणि गणेशने त्याला सावरलं. आम्ही तिघेजण एकमेकांना धरून उभा राहिलो. आता आम्हाला किचनकडे जायचं होतं, कारण आमची अशी अपेक्षा होती की किचनमधला बल्ब तरी चांगला असणार. आणि आम्ही आता एकमेकांचा हात पकडून चापचत किचनकडे गेलो आणि जसा किचनचा दरवाजा उघडला आणि बघतोय तर काय, किचनमधला बल्ब पण बंद झालेला होता. खोलीत तर सगळीकडे अंधार पसरलेला होता आणि एक मात्र प्रकाश येत होता, तो मागच्या खिडकीतून. आम्ही तिघे पण आता मागच्या खिडकीजवळ जाऊन उभे राहिलेलो होतो. बाहेरून येणाऱ्या थंडगार हवेमुळे आमच्या तिघांना पण खूपच बरं वाटायला लागलं. त्यावेळी माझी नजर अचानक त्या रेल्वे रुळाकडे गेली आणि मला एक विचित्र दृश्य दिसलं. तो रेल्वे रूळ ज्या अंधाऱ्या जागेकडे जात होता, त्या अंधाराकडून मला एक पांढरी वस्तू चालत यायला लागलेली दिसली. मी आता थोडंसं निरखून तिकडे बघायला लागलो. ते एकदम अस्पष्ट होतं आणि ते आता चालत चालत रेल्वे रुळावर पडलेल्या प्रकाश झोताच्या दिशेने पुढं यायला लागलेलं होतं. तसं मला दिसलं की ती आकृती एका बाईची आहे. तिच्या अंगावर पांढरी साडी होती. तिचं चालणं एकदमच हळूवार होतं. ती आता एकदम आमच्या खोलीच्या मागच्या बाजूला आलेली होती आणि ती पुन्हा चालत त्या अंधाऱ्या जागेकडे निघाली होती. मला कळतच नव्हतं की ही बाई कोण आहे आणि ती रात्रीचं असं का चालत असेल. त्यानंतर ती पुन्हा चालत त्या प्रकाशाच्या बाजूकडे आली. तसं मी गणेशला आणि रोहितला इशाऱ्यानेच खुणावलं आणि त्या रेल्वे रुळावर चालणारी ती बाई दाखवली. ते दोघे पण निरखून त्या बाईकडे बघायला लागले. रोहित आता खूपच घाबरला होता. तो आमच्या दोघांना विचारायला लागला, हे सगळं काय आहे आणि ही पांढऱ्या साडीतली बाई कोण आहे. त्याला वाटत होतं की ही कदाचित भूत वगैरे असेल. त्यामुळे तो खूपच घाबरला
तसं मी त्याला दिलासा देण्यासाठी म्हणालो, अरे, रेल्वे रुळावरून बरीचशी वेडी माणसं फिरत असतात, कदाचित ती एखादी वेडी बाई वगैरे असेल. पण तरी पण तो ऐकायला तयार नव्हता. खरं तर मी आणि गणेश पण खूपच घाबरलेलो होतो आणि आम्ही एकटक तिच्याकडे बघतच होतो. ती सारखी रेल्वे रुळाच्या अंधाऱ्या बाजूकडून त्या प्रकाशाच्या बाजूकडे यायची आणि पुन्हा त्या प्रकाशाच्या बाजूकडून पुन्हा त्या अंधाऱ्या बाजूकडे जायची. असं तिचं चाललेलंच होतं. आणि अचानक तिच्याकडे बघत असताना तिची नजर चुकून आमच्याकडे गेली. तशी माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढली. आम्ही खूपच घाबरलो. ती बाई आता एकटक आमच्याकडे बघतच होती आणि हळूहळू ती चालत चालत आमच्या खोलीच्या दिशेने यायला लागली. आत्ता मात्र आमच्या तिघांच्या पण पायाखालची जमीनच सरकली. आम्हाला काय करावं ते समजत नव्हतं. आता या परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर जाणं पण शक्य नव्हतं, कारण एवढ्या रात्री आपण जाणार तरी कुठं. खिडकीतून बघितलं तर ती बाई आमच्या घराकडे चालतच होती. आता ती बाई आमच्या घराच्या जशी जवळ येत जाईल तसं आम्हाला दिसलं की त्या बाईचा चेहरा एकदम पांढरा शुभ्र होता. ती एकदम अस्पष्ट होती, जसं की धोका असतं त्या पद्धतीचं तिचं एकंदर शरीर होतं. आणि आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी विचित्र आहे. ती आता हळूहळू तिचा वेग वाढवत जोराने आमच्या खोलीकडे पळायला लागली होती. तेवढ्यात आम्ही प्रसंगावधान साधलं आणि पटकन त्या खिडकीचा दरवाजा लावायचा प्रयत्न करायला लागलो. पण अचानक आम्हाला असं जाणवत होतं की बाहेरच्या बाजूनं कोणती तरी शक्ती आम्हाला खिडकी लावू देत नव्हती. पण मी रोहितला आणि गणेशला म्हणालो, मला मदत करा, ही खिडकी पटकन लावूया. तसं त्या दोघांनी पण मला मदत केली आणि आम्ही जोरात ताकद लावून ती खिडकी लावली आणि त्या खिडकीला कडी घातली आणि आम्ही त्या खिडकीपासून बाजूला सरलो. तसं बाहेरच्या बाजूने खिडकीवरून धडाधड आवाज यायला लागला, कोणीतरी जोरजोराने खिडकीवर मारत असल्यासारखं. आम्ही तिघंजण एकमेकांचा हात पकडून खाली जमिनीवर बसलेलो होतो. आम्ही तिघं पण खूपच भेदरलेलो होतो. आमचं डोकं आता चालत नव्हतं. आम्हाला वाटायला लागलं की आता आम्ही यातून जिवंत बाहेर पडतोय की नाही. बराच वेळ त्या खिडकीवरची ती धडधड चालूच होती. पण एक अर्ध्या पाऊण तासानंतर तो आवाज बंद झाला. पण आता आम्हाला मात्र झोप लागणार नव्हती. रात्रभर आता लाईट पण येणार नव्हती. आम्हाला आता रात्रभर असंच बसावं लागणार होतं. आम्ही तिघेजण आता बसल्या जागीच एकमेकांचा हात हातात घेऊन तसेच रात्रभर बसलो. पुन्हा कधी पहाटे आम्हाला झोप लागली ते आम्हालाच माहिती नाही. सकाळी ज्यावेळी आम्हाला जाग आली त्यावेळी दिवस चांगलाच वर आलेला होता. तसं आम्हाला अचानक काल रात्री घडलेला तो प्रसंग आठवला. तसं रोहित आमच्या दोघांना म्हणाला, आता या रूममध्ये आपण राहायचं नाही. रोहितचं म्हणणं आमच्या दोघांना पण पटलेलं होतं. आम्ही त्या दिवशी कॉलेजला गेलोच नाही. आम्ही तिघांनी पण आमच्या घरच्यांना आमच्या रूमवर बोलवून घेतलं. आम्ही आमच्या घरच्यांना आमच्याबरोबर घडलेली ती घटना सांगितली आणि आमच्यासाठी त्यांनी कॉलेजपासून थोडीशी लांब दुसरी एक रूम बघितली आणि त्याच दिवशी आम्ही त्या रूममधून नवीन रूममध्ये शिफ्ट झालो. त्यानंतर आम्ही त्या रूममध्येच 4 वर्षाचं आमचं शिक्षण कंप्लीट केलं. पण आज जरी रेल्वे रुळाच्या बाजूच्या त्या रूममध्ये घडलेली ती घटना जरी आठवली तरी आमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.